जेवण तर रोजच बनवत होते, पण व्हिडिओ करायचा मात्र राहून जात होता। पण आज ठरवलं, काही का होईना तुमच्यासाठी आज व्हिडिओ बनवायचाच। म्हणून मग आज आपण पडवळाची भाजी बनवणार आहोत। चला तर मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते। पडवळ, कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मोड आलेली मेथी, हळद, हिंग, मीठ, हा भाजीचा मसाला, फोडणीपुरतं तेल, पालक, कोथिंबीर आणि ही बदामाची पूड। आता हा पडवळ आपण चिरून घेऊयात आणि त्याच्या ह्या मधल्या बिया असतात ना, त्या एखाद्या धारदार चमच्याने अशा काढून घ्यायच्या। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते। मोहरी घालते, नेहमीप्रमाणे मोहरी चांगली तडतडून द्यायची। जिरं घालते, कढीपत्ता चुरून घालायचा नेहमीप्रमाणे, लक्षात आहे ना। मोड आलेली मेथी, लसूण वाटून घेतलाय तो घालते। आता लसूण चांगला खरपूस भाजून घ्यायचा हा, गॅस बारीक ठेवायचा हा। हळद, हिंग आणि चिरलेला कांदा। कांदा चांगला परतवून घेऊया। हा भाजीचा मसाला टाकते आता। हा भाजीचा मसाला ना माझ्या वहिनीने बनवलाय। ती माझी वहिनी ना कोल्हापूरची आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या स्टाईलने ना तिने एकदम मस्त मसाला बनवलेला आहे। तर ह्या मसाल्यामुळे ना भाजी एकदम चविष्ट बनते। तर तो ऍड करते ह्याच्यामध्ये, परत हलवून घेते चांगला। मसाला घातल्यावर 2 ते 3 मिनिटं परतून घेतलंय मी। आता त्याच्यामध्ये हा चिरलेला पडवळ घालते, मीठ घालते, आता चांगलं मिक्स करून घेते आणि झाकण घालून वाफेवर शिजायला ठेवून देते। आता भाजी उघडून बघते कितपत शिजली आहे ते। अजून थोडी शिजायला हवी आहे। त्याच्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालते आणि परत थोडंसं हलवून शिजायला ठेवून देते। टोमॅटो घातल्यावर 2 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण उघडून त्याच्यामध्ये थोडासा चिरलेला पालक घालते, चिरलेली कोथिंबीर घालते आणि ही बदामाची पावडर घालते। आणि आता भाजी शिजलेली आहे। ह्या पडवळाच्या भाजीला ना आपण पाणी नाही घालायचं, ती पडवळाची भाजी वाफेवर छान शिजते आणि त्याच्यामुळे चव छान लागते। गॅस बारीकच आहे। आता हे झाकून ठेवून देते, गॅस बंद करते। आता वाफेवरती तो थोडासा टोमॅटो आणि पालक शिजून जाईल। आता 5 मिनिटं झाली आहेत, ही भाजी वाफेवर शिजते। तुम्हाला उघडून दाखवते, बघा भाजी तयार झालेली आहे। पडवळ चांगला शिजलाय, पालकही शिजलाय। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, ही भाजी आवडली असेल किंवा मी आवडली असेल तर शेअर करा, आणि जर काहीच आवडलं नसेल तर सरळ व्हिडिओ डिलीट करून टाका, काही हरकत नाही। पण चल, मी मात्र माझ्या पुढच्या हेल्दी रेसिपीच्या तयारीला लागते। तोपर्यंत तुम्ही मात्र मस्त खा आणि स्वस्त रहा।